खरेदीवर 0.5% कृषी अधिभार, मॉल्समधलं शॉपिंग आणि हॉटेलमधलं खाणं महागलं. छोटी घरं घेणाऱ्यांना सरकारचं प्रोत्साहन, पहिल्या घर खरेदीवर मोठी कर सवलत, तर टॅबलेट, एलईडी टीव्ही आणि रुग्णवाहिका सेवा होणार स्वस्त. लहान करदात्यांना बजेटमध्ये दिलासा, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना 3,000ची कर सवलत, आयकरच्या मर्यादेत कोणताही बदल नाही. मनरेगासाठी आतापर्यंतची सर्वात जास्त 38,500 कोटींची तरतूद, मनरेगाच्या माध्यमातून 5 लाख शेततळीही बांधणार. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी यावर्षी 86,500 कोटींची तरतूद, 2022 पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करण्याचं उद्दिष्ट, भूजल पुनर्भरण योजनेसाठी 60,000 कोटींची तरतूद. शेतकऱ्यांच्या मध्ये जी सक्षमता निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी भरीव अशी तरतुदीची आवश्यकता होती. काही प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे, परंतु तो पुरेसा नाही असं मला वाटतं. अरुण जेटलींच्या बजेटवर मित्रपक्षांसह काही विरोधकही नाराज, शेतीसाठी भरीव तरतूद केली नसल्याचा आरोप. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि त्याबद्दलच्या तर आपण हेडलाईन्स बघितल्या, पण याशिवायही काही घडामोडी आहेत आणि बघूयात त्याचबद्दलच्या काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. 100 वडापावांसाठी दुकानदाराला मारहाण करणाऱ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक, माध्यमांमधून बातमी दाखवल्यानंतर मारहाण करणाऱ्या सुनील महाडिकला सेनेतून केलं निलंबित. त्यातला तुम्ही शिवसैनिक शोधून जनतेसमोर ठेवला, पण माझा रमेश वळू जो 3 मुली वाचवताना जीवानीशी गेला त्यातला शिवसैनिक तुम्हाला दिसला नाही. मारहाण करणारे शिवसैनिक दिसतात, पण जीव वाचवणारा शिवसैनिक तुम्हाला दिसत नाही याची खंत वाटते. मारहाणीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. आणि ठाण्यातल्या कासारवडवली हत्याकांडाचं कारण अजूनही अस्पष्टच, फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच हत्याकांडाचा उलगडा होऊ शकतो, ठाणे पोलिसांची माहिती.